हॅलो एव्हरीवन, लास्ट टाइम आपण सायन्स 2 मधला हेरिडिटी अँड व्हेरिएशन या चॅप्टरची सुरुवात केली होती बाळांनो. आता मागच्या वेळी आपण ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस आपण हेरिडिटी म्हणजे काय बघितलं. हेरिडिटी म्हणजे काय, अनुवंशिकता, की त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन म्हणजेच हेरिडिटी. आणि ह्या हेरिडिटीवर डिपेंड असणारं जी दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशन म्हणजे काय, तर मराठीत सांगायला गेलं तर इव्हॉल्युशन म्हणजे थोडक्यात उत्क्रांती. आता इव्हॉल्युशन ही कन्सेप्ट कुठून आली बाळांनो, तर इव्हॉल्युशन मीन्स लॅटिन वर्ड आहे. हा कोणता वर्ड आहे, लॅटिन. ई मीन्स फ्रॉम आणि व्हॉलियर मीन्स टू रोल्स. दॅट मीन्स द ऍक्ट ऑफ अनरोलिंग अँड अनफोल्डिंग ऑफ नेचर. म्हणजेच इव्हॉल्युशन ही कन्सेप्ट हेरिडिटी मधून आलेली आहे, की जेणेकरून त्या ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शन ही प्रोसेस झाली आणि रिप्रोडक्शनची प्रोसेस झाल्यामुळं टू चेंज इन ऑर्गॅनिझम, दॅट मीन्स इव्हॉल्युशन. फर्स्ट वन, सेकंड वन व्हेरिएशन अँड थर्ड वन म्युटेशन. म्हणजे बघा, इव्हॉल्युशन, व्हेरिएशन अँड म्युटेशन हे तिन्ही कन्सेप्ट कुठून आलेले आहेत, रिप्रोडक्शन मधून आलेले आहेत. आता बघा, ब्रिंग्स अबाउट ऑर्डरली चेंजेस फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर. म्हणजे काय, रिप्रोडक्शनच्या प्रोसेस मध्ये जेवढे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये हेरिडिटी कॅरेक्टर ट्रान्सफर झालं. दॅट मीन्स एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनकडे कॅरेक्टर काय होतात, ट्रान्सफर होतात. चेंजेस रिझल्ट इन डिसेंड्स बिकम डिफरंट फ्रॉम द अँसेस्टर. म्हणजे त्यांच्यामध्ये जो बदल आहे तो डिसेंड्स म्हणजे काय, तर वंश परंपरागत. म्हणजे पाठीमागून आलेले कॅरेक्टर हे कुठे ट्रान्सफर होतात, पुढे ट्रान्सफर होतात. आता याच्यामध्ये इव्हॉल्युशन मध्ये बघितलं तर ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन आहे, केमिकल इव्हॉल्युशन आहे. दॅट मीन्स ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन कॅन बी डिफाइन्ड ॲज स्लो, ग्रॅज्युअली, कंटिन्युअस अँड इरिव्हर्सिबल चेंजेस थ्रू which the present day complex form other life develop from their simple pre-existent form. म्हणजे ऑर्गॅनिक इव्हॉल्युशन जे आहे ते जे चेंजेस झालेले आहेत ते काही डायरेक्ट चेंज झालेले आहेत का किंवा ड्रास्टिक चेंज झालेले आहेत का, नाही, तर ते अगोदर पासूनच आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे, विच इज कॉल्ड एज अ प्री एक्झिस्टिंग फॉर्म. आता बघायला गेलं तर ज्यावेळेस इव्हॉल्युशन ही कन्सेप्ट आली तर सुरुवातीला ही इव्हॉल्युशन कन्सेप्ट कोणी मांडली, तर अकॉर्डिंग टू द चार्ल्स डार्विन इव्हॉल्युशन इज डिसेंट विथ मॉडिफिकेशन. मी डिसेंटचा अर्थ तुम्हाला काय सांगितला, वंश परंपरागत, की जेणेकरून जे पाठीमागचे आहे तिथून ऑर्गॅनिझम मध्ये जो मॉडिफिकेशन झालेला आहे किंवा जो बदल झालेला आहे त्यालाच आपण काय म्हणतो, डिसेंट विथ मॉडिफिकेशन. That means it is discovered by firstly Charles Darwin. We know that the landmark theory of inheritance and acquired character. आता याच्यावरती बरेच सायंटिस्टने स्टडी केला. तर पहिले सायंटिस्ट जे आहेत ते चार्ल्स डार्विन. त्याच्यानंतर लॅमार्कने काय केलं की त्यांनी त्यांची थिअरी मांडली, इनहेरिटन्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. आता इनहेरिटन्स म्हणजे काय, हेरिडिटी कॅरेक्टर. हेरिडिटी कॅरेक्टर कुठून कुठून ट्रान्सफर होतात, तर आपण ते मागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं की हेरिडिटी कॅरेक्टर आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. दॅट मीन्स आफ्टर सेव्हरल जनरेशन इट गिव्स राईज टू न्यू स्पेसीज. बघा, रिप्रोडक्शनची प्रोसेस ही अशी आहे की याच्यामध्ये द कंटिन्युएशन ऑफ लाईफ इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता ज्यावेळेस इव्हॉल्युशन मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम येतात याचा अर्थ काय, दॅट मीन्स इट डिपेंड्स अपॉन द सर्व्हायव्हल ऑफ द एन्व्हायरमेंटल कंडिशन. आता एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे काय, these environmental conditions are included in two types. The first, habit and habitat. म्हणजे काय बघा, हॅबिट म्हणजे काय, सवय. हॅबिटेट म्हणजे काय, दिलेल्या जागे ठिकाणी काय होणं, सर्वाइव्ह होणं. तर याच्यामध्ये डार्विनने काय सांगितलेलं आहे की समजा एखादा ऑर्गॅनिझम, आता फॉर एक्झाम्पल एक 100 स्पेसीज आहेत. आता 100 स्पेसीजच्या 100 स्पेसीज हे रिप्रोडक्शन पुढे जाणार आहेत का, नाही. त्यातील काही स्पेसीज
स्पेसीज हे काय होणार आहे, पुढच्या जनरेशन साठी फॉर्म होणार आहेत. कारण का की त्याच्यामध्ये काय होणार आहे, दीज एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर नेसेसरी. म्हणजे डार्विनचं काय मत आहे की जो एन्व्हायरमेंटल कंडिशनला सूट झाला तोच काय झाला, पुढे निघाला. आता फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर आपल्यामध्ये कोरोना हा आलेला होता. आता कोरोनामध्ये काय आहे, तर कोरोनामधनं बरेच लोक काय झालेले आहेत, डाएट झालेले आहेत किंवा ड्रॉप झालेले आहेत आणि त्यातून त्या कंडिशनला सर्वाइव्ह होऊन आपल्यासारख्या ठिकाणी काय झालेलं आहे, पुढे आलेलं आहे. म्हणजे ही कन्सेप्ट डार्विनने सांगितलेली आहे की जो एन्व्हायरमेंटल कंडिशनला सर्वाइव्ह होतो ती त्याच ऑर्गॅनिझमची जनरेशन काय होते, पुढे चालत असते. बघा, धिस थेअरी इज डिस्प्रूव्ड द जर्मन बायोलॉजिस्ट ऑगस्ट विझम. आता ही कन्सेप्ट पूर्णपणे ह्या सायंटिस्टने नाकारलेली आहे. दॅट मीन्स इट इज टेल्स मेनी रॅट्स ऑफ सेव्हरल जनरेशन. म्हणजे काय बघा, इव्होल्युशन म्हणजे आपल्यामध्ये उत्क्रांती झालेली आहे. सुरुवातीला आपण कशाचे वंशज आहे म्हणतो, माकडाचे, की जेणेकरून आपल्याला काय होते, शेपूट. पण आता शेपूट आहे का, नाही. असे बरेच कॅरेक्टर आपल्यामध्ये आहेत की ते सुरुवातीला होते पण आता नाहीयेत. तर हे डिस्प्रूव्ह का केलेलं आहे, तर या सायंटिस्ट ऑगस्ट विझम यांनी काय सांगितलेलं आहे, टू कट द टेल ऑफ मेनी रॅट्स ऑफ सेव्हरल जनरेशन. रॅट्स मध्ये भरपूर असे रॅट्स आहेत की त्यांच्यामध्ये ती काय झालेले आहे, पाठीमागची जी शेपूट आहे ते कट झालेले आहे. दे कुड नॉट फाइंड एनी चेंजेस इन साइज ऑफ टेल इव्हन आफ्टर 21 जनरेशन. म्हणजे जवळपास जर बघितली तर सगळ्याच रॅटची जी शेपूट आहे ती एकसारखी आहे. द concluded that variation produced in somatic cell. आता what is mean by somatic cell are inherited while the variation produced in germplasm and inherited the next generation proposed by theory of germplasm. आता इव्होल्युशन मध्ये जे डार्विन्स येते that means the Darwinism, that means theory of origin of species by the natural selection. आता लक्ष द्या, नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय, तर रिप्रोडक्शनच्या प्रोसेस मध्ये जे ऑर्गॅनिझम आहे या एन्व्हायरमेंटल कंडिशनला सूट होऊन बाहेर पडलेले आहेत, विच इज कॉल्ड एज अ नॅचरल सिलेक्शन. आता नॅचरल सिलेक्शन म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये काय काय येतं, टेम्परेचर येतं, वॉटर येतं, वेगवेगळे कंडिशन्स येतात, त्यातून सर्वाइव्ह होऊन पुढे ऑर्गॅनिझम काय झालेले आहे, प्रोड्यूस झालेले आहेत. ही कन्सेप्ट कुणी मांडलेली आहे, डार्विनने मांडलेली आहे. बघा, चार्ल्स डार्विन इज अ नॅचरलिस्ट ट्रॅव्हल्ड एक्सटेन्सिव्हली द वर्ल्ड ओव्हर फ्रॉम 27th डिसेंबर इन 1831 टू ऑक्टोबर 1836 अँड रिटर्न टू द इंग्लंड. म्हणजे ही कन्सेप्ट त्यांनी ज्यावेळेस नॅचरलिस्ट ट्रॅव्हल्ड केली त्यावेळेस त्यांचा तो कालावधी दिलेला आहे. अँड बेस्ड ऑन हिज कलेक्शन ऑफ लिव्हिंग अँड फॉसिल मटेरियल द पब्लिश्ड बुक द ओरिजिन ऑफ स्पेसीज बाय नॅचरल सिलेक्शन इन 1859. म्हणजे हा जो त्यांचा कालावधी आहे त्यांनी काय केलेला आहे, तर ऍज कम्पेअर टू लिव्हिंग अँड फॉसिल्स. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे तुम्हाला माहित आहे आणि फॉसिल्स म्हणजे काय, की जे मृत आहेत ते मटेरियल. म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं तर सुरुवातीला जे आपण ठसे वगैरे जे म्हणतो किंवा जे बोन्स मध्ये असतात की त्यांचं काय झालेलं आहे, फॉसिल झालेलं आहे. म्हणजे सुरुवातीला डायनासोर होता पण आता आहे का, नाही. पण डायनासोर होता हे आपण कशावरनं सांगतो, की त्याचं स्केलेटन आहे, त्याच्यावरून आपण म्हणतो की डायनासोर्स आहेत. मग ते कम्पेअर कोणी केलेलं आहे, चार्ल्स डार्विनने केलेलं आहे. म्हणजे लिव्हिंग अँड फॉसिल मटेरियल, आणि त्याच्यावरती त्यांनी जे बुक पब्लिश केलं त्या बुकला नाव काय दिलं, द ओरिजिन ऑफ स्पेसीज बाय नॅचरल सिलेक्शन इन 1859. 1859 मध्ये त्यांनी काय केलेली आहे, ती कन्सेप्ट मांडलेली आहे. याच्यानंतर बघा, बिफोर पब्लिश्ड हिज बुक इट वॉज व्हेरी मच इन्फ्लुएन्स्ड बाय सिलिए, दॅट मीन्स जिओलॉजिस्ट. आता इथे जिओलॉजिस्ट म्हणजे काय, म्हणजे दॅट मीन्स टू स्टडी द रॉक अँड टू स्टडी द फॉसिल्स. म्हणजे ज्या रॉकचा स्टडी केला जातो किंवा ज्या फॉसिलचा स्टडी केला जातो त्याला काय म्हणायचं, जिओलॉजिस्ट. हु पॉइंटेड दॅट द नॅचरल फोर्स दॅट एक्झिस्टेड इन पास्ट सेम दोज एक्झिस्टिंग इन प्रेझेंट. म्हणजे पाठीमागचा अभ्यास आणि त्या पाठीमागच्या अभ्यासाच्या बेसवर जो तुम्ही आता स्टडी
स्टडी करतो विच इज कॉल्ड एज अ पास्ट सेम अँड द एक्झिस्टिंग एज प्रेझेंट, त्याच्यावरनं तुम्ही प्रेझेंटचा स्टडी करू शकता. डार्विन ऑब्झर्व्ड दॅट द नॅचरल फोर्स रिझल्टेड इन चेंज इन द अर्थ क्रस्ट इन साऊथ अमेरिका, ही कन्सेप्ट त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस डार्विनना कशा ऑब्झर्व द व्हरायटी ऑफ द स्ट्रेंज प्लांट अँड ॲनिमल, म्हणजे सुरुवातीला त्यांना एन्व्हायरमेंट मध्ये फिरण्याच्या काय म्हणतात आपण त्याला की जेणेकरून त्यांना एक सवय होती की एन्व्हायरमेंट मध्ये फिरायचं, वेगवेगळ्या प्लांटचा स्टडी करायचा, वेगवेगळ्या ॲनिमलचा स्टडी करायचा. मग त्यांनी सुरुवातीला बाहेर पडले त्यावेळेस ते कोणत्या आयसलँड वरती गेले, गॅलापागोस आयसलँड वरती गेले अँड अदर नियर बाय आयसलँड the archipelago in term variation between the tortoise and finches. आता टॉर्टाइज म्हणजे माहिती आहे, फिंचेस म्हणजे काय, फिंचेस म्हणजे काय, बर्ड्स आहेत. म्हणजे सुरुवातीला ते गॅलापागोस आयसलँड वरती गेले त्यावेळेस त्यांना त्या लँड वरती एक सुंदर असा पक्षी दिसला. सुंदर पक्षी दिसला त्याचं नाव त्यांनी फिंचेस दिलं. त्यांनी डायरेक्ट फिंचेस नाव दिलं नाही, त्यानंतर त्यांनी दुसऱ्या आयसलँड वरती गेले, त्यांना तिथं एक अजून सुंदर पक्षी दिसला. त्यांना असं वाटत होतं की या पृथ्वी तलावावरती फक्त एकच प्रकारचा पक्षी आहे, पण एक प्रकारचा पक्षी नसून वेगवेगळे काय दिसले त्यांना, पक्षी दिसले. मग त्यांनी म्हणले आता हे तर वेगवेगळे आहे, मग याच्यावरती आपण याचं कंपॅरिझन कसं करायचं. मग सुरुवातीला ज्या पहिल्या आयसलँड वरती गेले त्यावेळेस त्या पक्षाची चोच ही काय होती, बीक ही काय होती, लहानशी होती. मग त्यांनी काय केलं बाळांनो, दुसऱ्या आयसलँड वरती गेल्यानंतर त्यांना त्या पक्षाची चोच कशी दिसली, थोडीफार मोठी दिसली. मग त्यांनी काय केलं, कंपॅरिझन केलं. आता कंपॅरिझन म्हणजे काय, दोन पक्षी वेगवेगळे परंतु एकसारखे, म्हणून त्यांनी कंपॅरिझन कशामध्ये केलं, बीक मध्ये केलं. एका पक्षाची चोच लहान, दुसऱ्या पक्षाची चोच मोठी. मग त्यांनी थोडाफार अभ्यास केला. आता त्यांनी म्हटले की याच्यावरती आपण कसं स्टडी करायचा, तर पक्षी हे काय खातात, सीड्स खातात. म्हणून त्यांनी काय केले, काही ग्रेन्स त्या पक्ष्यांना दिलं. ज्याची चोच लहान ते ग्रेन्स काय करणार, छोटे छोटे घेणार. ज्याची चोच मोठी ते ग्रेन्स त्यांनी काय करणार, जास्त प्रमाणात घेणार. याच्यावरनं त्यांनी काय केलं, त्या पक्षाला परत नाव काय दिलं, फिंचेस. आणि त्याच बरोबर त्यांना काय दिसलं, टॉर्टाइज असं दिसलं. आता जर बघितलं तर सिमिलर ऑब्झर्वेशन वेअर ऑल्सो मेड बाय द व्हॅलॅक, त्यांनी त्या कन्सेप्टला काय म्हटलेलं आहे, व्हॅलॅक असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर ही वॉज ऑल्सो इन्फ्लुएन्स्ड बाय आर मॅथ्यूज अँड इकॉनॉमिस्ट हू वर्कड ऑन ह्युमन पॉप्युलेशन मेंटेनिंग द रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल ऑफ ह्युमन इज ग्रेटर दॅन द अदर्स. हे त्यांनी ते कन्क्लुजन तिथं काढलं. The resulting in multiplication of human population without corresponding increasing the food supply. बघा, पॉप्युलेशन जेवढं जास्त तेवढं काय होणार, फूड हे जास्त लागणार. म्हणून इथं काय वापरलेलं आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ ह्युमन पॉप्युलेशन विदाउट करस्पॉन्डिंग इन्क्रीजिंग इन द फूड सप्लाय. इन्क्रीजिंग लीड टू द कॉम्पिटिशन अँड स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन स्पेसिस. आता ह्या कन्सेप्टवरनी डार्विननं 5 पोस्ट्युलेट्स मांडलेले आहेत. त्यातलं पहिला पोस्ट्युलेट्स आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे काय, तुम्ही जर कामालाच नाही गेला तर तुम्हाला अन्न वगैरे मिळेल का, तर नाही. म्हणजे ही कन्सेप्ट सुरुवातीला कोणी मांडलेली आहे, डार्विनने मांडलेली आहे. जेवढं पॉप्युलेशन जास्त तेवढं अन्न पाणी हे जास्त लागणार. ही वॉज ऑल्सो इन्फ्लुएन्स्ड बाय द प्लांट एज वेल एज एनिमल ब्रीडर्स बाय युझिंग आर्टिफिशियली सिलेक्शन. आता आर्टिफिशियली म्हणजे काय, नॅचरली सिलेक्शन. सुरुवातीला काय म्हटलेलं आहे की जे एन्व्हायरमेंटल कंडिशनला सर्वाइव्ह झालेले आहेत ते पुढे जाणार. त्याचबरोबर युझिंग ऑफ आर्टिफिशियली सिलेक्शन अल्टर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ कल्टिवेटेड प्लांट अँड डोमेस्टिक ॲनिमल. त्याच्याबरोबर त्यांनी आर्टिफिशियलीचं सुद्धा काय केलेलं आहे, स्टडी हा. डार्विनने जे 5 पोस्ट्युलेट्स मांडलेले आहेत त्याच्यातलं पहिलं पोस्ट्युलेट्स आहेत ओव्हर प्रोडक्शन. ओव्हर प्रोडक्शन
रिप्रोडक्शन म्हणजे काय बघा, इट इज द नॅचरल टेंडन्सी टू प्रोड्यूस मोर नंबर ऑफ प्रोजेनी इन द जिओमेट्रिक रेशो फॉर द रिपिटेशन ऑफ द स्पेसीज. म्हणजे आहे या स्पेसीज मध्ये किंवा आहे या ऑर्गॅनिझम मध्ये जास्तीत जास्त नंबर हा काय तयार होतो, पॉप्युलेशनचा तयार होतो. ही ऑब्झर्व द पोटेन्शियल मेनी स्पेसीज ऑफ प्लांट आणि ॲनिमल्स. हे ऑब्झर्वेशन त्यांनी कशामध्ये केलं, प्लांट आणि ॲनिमल मध्ये पण केलं. त्यांनी बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. द सॅल्मन फिश प्रोड्यूस अबाउट 20 लाख एग्स इन अ सिंगल सीझन. आता बघा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं रिप्रोडक्शनचा पिरियड हा वेगवेगळा असतो किंवा सीझन वाईज असतो. आता इथं सॅल्मन फिशचं एक्झाम्पल दिलेलं आहे, तर 28 लाख अंडे हे एका सीझन मध्ये तयार होतात. म्हणजे ह्यूज पॉप्युलेशन आर प्रोडक्शन ऑफ द सॅल्मन फिश. द स्पॅन ऑफ 750 the year single pair of element would produce 1,90,00,000 like elephants. दुसरं एक्झाम्पल त्यांनी काय दिलेलं आहे, इलेफंटचं दिलेलं आहे. त्याच पद्धतीने जर बघायला गेलं, जेवढं पॉप्युलेशन जास्त तेवढा एरिया जास्त लागणार, जेवढं पॉप्युलेशन कमी तेवढं ऑर्गॅनिझमला सर्वाइव्ह व्हायला कमी लागणार. दॅट मीन्स इट डिपेंड्स अपॉन द साईज. आता इथं सॅल्मन फिश आणि इलेफंटचं जर आपण कम्पेअर केलं तर या दोघांच्या मध्ये राहण्यासाठी सगळ्यात जास्त जागा कोणाला लागणार, इलेफंटला लागणार, बरोबर. म्हणजे however the size of given species in given area remains relatively constant because the fluctuation that occur seasonally. म्हणजे सीझन नुसार प्रत्येक ऑर्गॅनिझम हा चेंज होत असतो, हे डार्विनने सांगितलेलं आहे. आता जेवढं पॉप्युलेशन जास्त म्हणल्यानंतर तेवढी कशाची गरज असते, हॅबिटेटची गरज असते. हॅबिटेट म्हणजे काय, ज्या जागेमध्ये तुम्ही राहता त्या जागेमध्ये काय झालं पाहिजे, सर्वाइव्ह झालं पाहिजे. म्हणून दुसरं काय आहे, स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स. स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स म्हणजे काय, ओव्हर प्रोडक्शन झालं कशाचं, पॉप्युलेशनचं, लीड्स टू द स्ट्रगल ऑफ एक्झिस्टन्स बिटवीन द मेंबर ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे तुम्हाला पॉप्युलेशनची संख्या जेवढी जास्त त्याला वाढवण्यासाठी किंवा जगण्यासाठी जे तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार आहे फॉर लिमिटिंग सप्लाय ऑफ फूड. पॉप्युलेशन जास्त, फूड कमी, कुठे मॅनेज होते का, नाही. टू ओव्हरकम द ऍडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. त्याचबरोबर तिथं कशाची गरज आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन अँड फॉर द स्पेस ऑर टू एक्सेप्ट फ्रॉम द एनिमीज. हे त्यांनी मांडलेलं आहे. तिसरं जे पोस्ट्युलेट्स आहे ते ऑर्गॅनिक व्हेरिएशन. आपण मगाशी काय बघितलं, केमिकल इव्हॉल्युशन बघितलं, तसंच त्याच पद्धतीनं मध्ये काही ऑर्गॅनिक व्हेरिएशन. आता ऑर्गॅनिक व्हेरिएशन म्हणजे काय बघा, व्हेरिएशन स्पीक फॉर ऑल काइंड्स ऑफ डिफरंट दॅट ऑकर इन मॉर्फोलॉजिकली, फिजियोलॉजिकली, न्यूट्रिएंट, habit, behavior pattern. It's related to the all over production of the population. म्हणजे ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट येतात त्या कशामध्ये येतात, पॉप्युलेशन जेवढं जास्त तेवढं ह्या कंडिशनला तुम्हाला काय झालं पाहिजे, फेस करावं लागणार आहे. डार्विन रेकग्नाइज्ड दिस व्हेरिएशन ऑफ रॉ मटेरियल फॉर द इव्हॉल्युशन. आणि याच्यावरूनच त्यांनी ती कन्सेप्ट मांडलेली आहे की उत्क्रांती ही कशा पद्धतीनं झाली पाहिजे. Variation were observed among the member of same species even in different species. Environment मध्ये जर बघायला गेलं तर सगळ्या स्पेसीज सारख्या आहेत का, नाही. तर त्यांच्यामध्ये सुद्धा काय आहे, व्हेरिएशन आहे. मी सुरुवातीला सांगितलं इव्हॉल्युशन ही कन्सेप्ट जी आलेली आहे ती कुठून आलेली आहे, रिप्रोडक्शन मधून आलेली आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शन होतं म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिएशन होतं, व्हेरिएशन होतं म्हणजे म्युटेशन होतं, म्युटेशन होतं म्हणजेच थोडक्यात त्यांच्यामध्ये काय होतं, इव्हॉल्युशन होतं. आता चौथं पोस्ट्युलेट काय आहे, नॅचरल सिलेक्शन. आता नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय बघा, द ऑर्गॅनिक व्हेरिएशन सर्व ॲज एव्हिडन्स फॉर द सम ऑर्गॅनिझम हॅव बेटर अडॅप्टेड टू सर्वाइव्ह अंडर एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन दॅन द अदर. मी सुरुवातीला सांगितलं की डार्विनने जे पोस्ट्युलेट्स मानलेलं आहे की सगळेच्या सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये समजा रिप्रोडक्शन झाले तर सगळेच्या सगळे पुढच्या जनरेशनला फॉर्म होणार आहेत का, नाही. तर यातील कोणतं ऑर्गॅनिझम फॉर्म होणार आहे की जे आहे त्या परिस्थितीला सर्वाइव्ह झालेले आहेत तेच ऑर्गॅनिझम पुढे जाणार आहेत.
इन द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ऑर्गॅनिझम विथ फेवरेबल व्हेरिएशन, म्हणजे त्या ऑर्गॅनिझमला फेवरेबल कंडिशन सूट झाले आर सिलेक्टेड बाय द नेचर. आता कोणत्या ऑर्गॅनिझमला की जे नॅचरल एन्व्हायरमेंटल कंडिशनला जो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह झाला तो काय झाला, पुढे गेला. अँड विथ द अनफेवरेबल व्हेरिएशन पेरिश, म्हणजे बऱ्याच ऑर्गॅनिझमला एन्व्हायरमेंटल कंडिशन सूट झाली ते पुढे गेले. ज्या ऑर्गॅनिझमला एन्व्हायरमेंटल कंडिशन सूट झाली नाही ते काय झाले, तिथंच कोलॅप्स झाले. अकॉर्डिंग टू डार्विन द प्रिन्सिपल विच युजफुल द व्हेरिएशन, म्हणजे तो महत्वाची कन्सेप्ट त्यांनी कशाला दिलेली आहे, व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय, बदल किंवा चेंज. आर द प्रिझर्व्ड बाय द नेचर इज कॉल्ड ॲज अ natural selection. And fourth postulate, these characters are the Spencer named this process is सर्वायवल ऑफ फिटेस्ट, हे मानलेलं आहे. आणि लास्ट जे मानलेलं आहे ते पाचवं पॉस्ट्युलेट, ओरिजिन ऑफ न्यू स्पेसीज आहे. या एन्व्हायरमेंटल कंडिशनला सर्वाइव्ह होऊन जे पुढे झालेले आहेत त्याला त्यांनी नाव काय दिलेलं आहे, न्यू स्पेसिएस और विच इज कॉल्ड एज अ स्पेशिएशन. म्हणजे दॅट मीन्स द फेवरेबल कंडिशन आर ट्रान्समिटेड फ्रॉम द जनरेशन टू जनरेशन. नवीन ऑर्गॅनिझम तयार झाले, नवीन ऑर्गॅनिझम मध्ये परत रिप्रोडक्शन होणार, त्यातनं परत काय होणार, सर्वाइव्ह होणार. कोणत्या कंडिशनला, फेवरेबल कंडिशनला. अँड द सक्सेसिव्ह जनरेशन बिकम बेटर अडॅप्टेड टू एन्व्हायरमेंट. म्हणजे जी जनरेशन तयार झालेली आहे ती पूर्णतः कशी असणार आहे, सक्सेसिव्ह असणार आहे. ग्रॅज्युअली दिस अडॅप्टेशन विथ फ्यू न्यू मॉडिफिकेशन बिकम फिक्स्ड इन द लाईफ सायकल. आणि त्यांची लाईफ सायकल ही काय होणार आहे, पुढं चालणार आहे. आणि फायनली गिव्हिंग राईज टू अ न्यू स्पेसीज. त्याच्यामध्ये काही एव्हिडन्स पण आहेत की जेणेकरून डार्विनिझमनी काय केलेलं आहे, इन्क्लुडेड केलेलं आहे. काय केलेलं आहे म्हणजे इव्हॉल्युशन मध्ये आज आपण काय बघितलं की डार्विननं कशा पद्धतीनं 5 पॉस्ट्युलेट्स मांडलेले आहेत, याच्यावरती बऱ्याच सायंटिस्टनी त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. आता एव्हिडन्स म्हणजे काय की जेणेकरून जे ऑर्गॅनिझम काय झालेले आहेत, फेवरेबल कंडिशनला सर्वाइव्ह झालेले आहेत, त्यांच्यामध्ये त्यांनी स्वतःमध्ये काय बदल केलेला आहे ते आपण कशामध्ये बघणार आहोत. दॅट मीन्स द एव्हिडन्स ऑफ द लॉंग नेक्ड जिराफ असेल वगैरे ते आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू.